इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आज उल्हासनगर महापालिकेत येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती। यावेळी पालिका यंत्रणा, पोलीस आणि आरोग्य प्रशासन यांची संयुक्त बैठक ही आयोजित करण्यात आली होती। येणाऱ्या पावसाळ्यात शहरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा अन्य काही दुर्घटना झाल्यास अशा सर्व परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांना सजग ठेवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत कोणत्याही प्रकारच्या पूर परिस्थितीला किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या। या बैठकीला आयुक्त अजित शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव, उपायुक्त किशोर गवस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, जिल्हा शल्य चिकित्सक मनोहर बनसोडे, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, पालिकेतील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। आपल्याला माहिती आहे की पावसाळा काही दिवसावरती आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला विविध अशी कामं शहरामध्ये करावे लागतात। त्यामध्ये धोकादायक इमारती असतील, रस्त्यावरील खड्डे असतील, नाले सफाई असतील किंवा इतर सुद्धा ट्रॅफिकच्या संबंधातले विषय असतात, झाडांचे प्रुनिंगच्या संबंधातले विषय असतात। हे असे विविध कामं शहरामध्ये आपल्याला पार पाडावे लागतात आणि यामध्ये शहरामधील जे आपले शासकीय यंत्रणा आहेत त्या सगळ्यांचा सहभाग असतो। ते महापालिका असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, ट्रॅफिक असेल, MSAB असेल किंवा आरोग्य यंत्रणा असेल, आपले हॉस्पिटल असतील, या सगळ्यांचे कोऑर्डिनेशन असणं गरजेचं असतं आणि त्या अनुषंगाने आजची ही बैठक आपण या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि त्यामध्ये शहरातील सर्व विभागांचे अधिकारी, त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते। विविध विषयावरती या ठिकाणी चर्चा झालेली आहे, कोऑर्डिनेशन झालेलं आहे। कोणता विषय कधी पूर्ण केला जाणार आहे, कधी काम पूर्ण केलं जाणार आहे, काही अडचणी त्यामध्ये आहेत का, इतर काही विभागाकडे काही प्रलंबित कामं आहेत का, या सर्वांचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि विस्तृत असं चर्चा करून त्याचं नियोजन करून आजची ही बैठक आम्ही संपवलेली आहे। हे बघा, आपलं जी आपत्कालीन जी परिस्थिती उद्भवेल ती कोणत्या स्वरूपाची असेल त्या अनुसार आपल्याला नियोजन करणं, त्याचा निर्णय घेणं गरजेचं असतं। जसं आपल्याकडं कुठं आग जर लागली तर त्या ठिकाणी आपली यंत्रणा जी आहे 5 ते 10 मिनिटामध्ये पोहोचू शकते, अशा प्रकारचं आपल्याकडे नियोजन आहे। इतर सुद्धा यंत्रणा आहे, पोलीस डिपार्टमेंट अलर्ट आहेत, महापालिका अलर्ट आहेत, इतर MSAB अलर्ट आहे आणि त्यामुळं अशा प्रकारची कुठेही जर परिस्थिती उद्भवली तर ह्या सर्व यंत्रणांच्या विश्वासाने मी आपल्याला सांगू इच्छितो की आमची यंत्रणा तातडीने त्या ठिकाणी पोहोचू शकेल। येणाऱ्या आगामी पावसाळी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने बैठक पार पडली। यामध्ये संभाव्य जीवितहानी आणि वित्तहानी होऊ नये या दृष्टीने सर्वतोपरी उपाययोजना करण्यासाठी यामध्ये मीटिंगमध्ये चर्चा झालेली आहे। त्या चर्चेनुसार सर्व विभागांनी तात्काळ आपल्या यंत्रणा सज्ज ठेवण्याबद्दल सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही नियोजन करत आहोत। मॅनेजमेंटच्या बैठकीमध्ये माननीय आयुक्त साहेबांच्या परवानगीने आज मी जे इथं मुद्दे मांडलेले आहेत ते पावसाळ्याच्या अनुषंगाने ज्या आपत्ती दवाखान्यामध्ये होऊ शकतात, हे परिसरामध्ये होणारे जे काय इमारतीच्या पडझड आहेत, तिथून येणारी इमर्जन्सी किंवा साथरोग एखादी होऊ शकते तर त्याचे येणारे रुग्ण, या रुग्णांची सोय ही माझ्या रुग्णालयामध्ये सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगरमध्ये आयसोलेशन वार्ड तयार करून त्याच्यामध्ये विशेष वार्ड तयार केलेले आहे, त्याच्यामध्ये उपचार होतील आणि त्यासाठी लागणारे औषधी, ORS कॉर्नर, इक्विपमेंट्स हे सर्व उपलब्ध असेल आणि रुग्णांची तात्काळ सेवा केली जाईल। पावसाळ्याच्या काळामध्ये कसं आहे, मध्ये मध्ये लाईट येते जाते, कुठे शॉर्ट सर्किट होते आणि रात्री बेरात्री लाईट गेल्यानंतर रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून आम्ही डबल फिडरची मागणी केलेली आहे।